गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण CTET 2026 यासाठी परीक्षेचा एक्झाम पॅटर्न काय असतो, कारण खूप विद्यार्थ्यांना कुठल्या विषयावर भर दिला पाहिजे आणि कुठल्या विषयावर भर द्यायला नको हे अजून माहित नाही, म्हणून काय करतात विद्यार्थी जास्तीत जास्त नापास व्हायला लागले. आता तुम्हाला इथे एक ऍप दिलेले PS सिसो अकॅडमी, प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही ही ऍप डाउनलोड करू शकता. प्ले स्टोर वर जाऊन PS सिसो अकॅडमी हे टाकल्यावर तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. बघा, आपल्या बॅचची फी फार कमी आहे, फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट मिळेल. मराठी आणि हिंदीमध्ये नोट्स, रेकॉर्ड आणि लाईव्ह. सगळ्यात महत्वाचं, आपण मराठीमध्ये जी अवधारणा आहे त्या अवधारणा समजवण्याचं काम करतो, जेणेकरून तो टॉपिक तुम्हाला लवकर समजतो. इथे तुम्हाला मोबाईल नंबर पण दिलेला आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही काही अडचण असेल तर संपर्क करू शकता. ही ऍप डाउनलोड करून घ्या, PS सिसो अकॅडमी. आता आपण पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, या संबंधीचा एक्झाम पॅटर्न बघूया आणि कुठल्या विषयावर भर दिला पाहिजे आणि कुठल्या विषयावर भर द्यायला नको हे आपण काळजीपूर्वक समजून घ्यावं. पेपर 1 असेल, पेपर 2 साठी. आता तुम्हाला माहितीये पेपर 1 कोण देऊ शकतो? ज्या विद्यार्थ्यांचं डीएड झालेलं आहे. कोण देऊ शकतं? डीएड झालेलं आहे. बीएड झालेला उमेदवार, ज्याचं बीएड झालेलं आहे तो पेपर 2 देऊ शकत, पेपर 1 देऊ शकत नाही, तो पेपर 2 देऊ शकतो. बघा, आता तुम्ही पेपर जेव्हा 1 देतात, पेपर 1 देतात, पेपर 1 देत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला विषय असतो मानसशास्त्र. काय विषय असतो? मानसशास्त्र. त्याला आपण CDP म्हणतो. आता पेपर 1 आणि पेपर 2 दोघांचे विषय समजून घ्या. बघा, पेपर 1 ला पण तुम्हाला काय असेल? मानसशास्त्र. पेपर 2 ला पण काय असेल? तुम्हाला मानसशास्त्र असेल. बघा, मग नेमका आता मानसशास्त्रावर काय अभ्यास करायचा? आता तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात महत्वाचं मानसशास्त्रावर इथे काय भर दिला जातो का, जे शिक्षणासंदर्भात जे मानसशास्त्र आहे, शैक्षणिक मानसशास्त्र आहे. आणि शैक्षणिक मानसशास्त्र विद्यार्थ्यांना आपण म्हणतो टीचिंग करण्यासाठी, म्हणजे शिकवण्यासाठी कसं वापरणार आणि लर्निंग करण्यासाठी विद्यार्थ्यांना ते चांगल्या पद्धतीने कसं ग्रहण केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, इथे कुठल्या वयोगटाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे? 6 ते 11 वय. पेपर 1 तुम्ही देत असतात, पेपर 1 मध्ये तुम्ही 6 ते 11 मध्ये ज्या वयाची मुलं असतात, बरोबर आहे की नाही, 6 ते 11 वर्षामध्ये, म्हणजे 1ली ते 5वीच्या जी मुलं असतात, या मुलांचं वय, त्यांची विचारशक्ती, त्यांची कल्पनाशक्ती, ते किती ऍक्सेप्ट करू शकतात, काय ग्रहण करू शकतात, कुठल्या पद्धती त्यांच्यासाठी योग्य आहेत, याच पद्धतीने तुम्हाला CDP मध्ये प्रश्न विचारले जातात. मानसशास्त्र पण जे असं असतं, म्हणजे जे शास्त्रज्ञाचे विचार असतात, हे 1 ते 5 ह्या, म्हणजे जे वयोगटातील मुलं असतात, म्हणजे काय 1ली ते 5वी, या वयोगटाला कुठल्या अध्यापन पद्धती असेल, म्हणजे टीचिंग मेथड असेल, कुठली योग्य बसेल, यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पण पेपर 2 बघितलं गेलं तर पेपर 2 ला तुम्हाला माहितीये आपण काय म्हणतो 6वी ते 8वी साठी घेतला जातो. मग जेणेकरून हे जे वय 11 आहे, बघा 11 म्हणजे ते 15 पर्यंत जाईल. काय जाईल? 15 पर्यंत जाईल. म्हणजे आपल्याला किशोर वयीचा जो अभ्यास करावा लागेल, तो किशोर वयीन जो मुलांचा अभ्यास करावा लागेल, तो कुठे करावा लागेल? पेपर 2 साठी. पण पेपर 1 साठी किशोर वयाचा अभ्यास करावा लागेल का? तर अजिबात नाही. त्याच्यानंतर लँग्वेज. आता लँग्वेज पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, यामध्ये फरक काय आहे? अभ्यासक्रम सारखा आहे, पण नेमका फरक काय? आता बघा, तुम्ही पेपर 1 ला ज्या वेळेला लँग्वेज घेतात, लँग्वेज म्हणजे आता तुम्ही कोणती घेऊ शकतात? मराठी पहिली 1 घेऊ शकतात. आता लँग्वेज 2 हिंदी असते, तुम्ही हिंदी घेऊ शकता, इंग्रजी घेऊ शकतात, लँग्वेज कोणतीही घेऊ शकतात, त्यावर काही पाबंदी नाही. पण आपण जेणेकरून महाराष्ट्रात राहतो, मराठी आणि हिंदी घ्या, जेणेकरून तुम्हाला ते योग्य असतं. बघा, आता पेपर 1 साठी जी लँग्वेज असते ना, यावर तुम्हाला माहिती आहे 15 मार्काचा तुम्हाला उतारा विचारला जातो. त्यामध्ये तुम्हाला 4-5 मार्काचं व्याकरण, हिंदी, त्याच्यानंतर लँग्वेज 2 असेल त्याच्यामध्ये पण तो सेम पॅटर्न असतो. 15 मार्काचा उतारा, 4 किंवा 4 मार्काचं व्याकरण, दोघांमध्ये 4-4 मार्काचं. आता त्याच्यानंतर पेपर 1 मध्ये काय होतं? ज्या अध्यापन पद्धती आहेत बघा, ज्या अध्यापन पद्धती, उदाहरणार्थ थेट पद्धती, आगमन असेल, निगमन असेल, या अध्यापन पद्धतींचा तुम्हाला इथे म्हणजे प्रश्न कसे विचारले जातात? शिक्षिका पहिले विद्यार्थ्यांना ध्वनी शिकवते, वाक्य शिकवते, कविता शिकवते, तर ती कोणत्या उपागमचा, म्हणजे कोणत्या पद्धतीचा अवलंब करत आहे, अशा पद्धतीचा प्रश्न. मग कोणती असेल ही? बॉटम अप असेल, कारण पहिले काय छोट्या गोष्टी शिकवते, नंतर मोठ्या गोष्टी. मग अशा पद्धतीने काय पेपर 1 ला काय केलं जातं? कोणती अध्यापन पद्धती, म्हणजे कोणत्या अध्यापन पद्धतीशी ते निगडीत आहेत किंवा ते विचार निगडीत आहेत, असे लँग्वेज 1 असेल किंवा लँग्वेज 2 मध्ये प्रश्न विचारले जातात. बघा, आणि पेपर 2 ला मी पुढे सांगेल, पेपर 2 ला यांचा वापर कसा करावा हे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर
आता तुम्हाला पास व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय, विद्यार्थी नापास कुठे होतात माहितीये का, ज्याला पास व्हायचंय त्याने 3 विषय पहिले टार्गेट करावे. 3 विषय कोणते टार्गेट केले पाहिजे, सीडीपी, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2. आता बघा हे तुम्हाला 90 मार्काला येणार ना, 90 मार्काला 3 विषय किती मार्काला येणार, 90 मार्काला, कारण 30-30-30. मग आता खूप विद्यार्थी काय करतात, नाही मला कधी मॅथ पण सोडवायचं, ईव्हीएस पण सोडवायचंय, पण आम्ही काय करतो, ज्या वेळा बॅच मध्ये विद्यार्थ्यांना काय करतो, का तू 90 पैकी अशी त्याच्या म्हणजे आपण एवढं त्याला अशा पद्धतीने टीचिंग केलं जातं का 90 पैकी तू किती मिळवायचे, 90 पैकी 70 मिळवायचे. किती मिळवायचे, 90 पैकी 70. आता मला सांगा, तुम्ही सीडीपी मध्ये, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये 90 पैकी जर 70 मिळवले, किती मिळवले, 90 पैकी जर तुम्ही 70 मिळवले, मग तुमचं मॅथ म्हणजे गणित असेल आणि ईव्हीएस असेल, याच्यामध्ये तुम्हाला 10-10, 11-11 जरी मार्क मिळाले, बघा आपण काय म्हणतो, तुम्ही त्यापेक्षा जास्त मिळू शकतात. 10-10, 11 मार्क जरी मिळाले तरी तुम्ही काय करू शकता, सहज पास होऊ शकतात. पण आपले विद्यार्थी काय करतात, या 3 विषयाकडे लक्ष देत नाही, ईव्हीएस आणि मॅथ कडे लक्ष द्यायला जातात. त्यामुळे तुम्ही कुठेतरी फसलेले दिसतात. मग आता तुम्हाला माहिती आहे, आता कुठल्या विषयाचा वापर बाकी विषयांसाठी होतो बघा. आता तुम्हाला माहिती आहे, जर तुमचं सीडीपी चांगला असेल तर सीडीपीचा उपयोग तुम्हाला मराठी म्हणजे लँग्वेज 1 साठी पण होणार, लँग्वेज 2 साठी पण होणार, गणितामध्ये पण 15 मार्काचा अध्यापन शास्त्र असेल ते पण सीडीपीचाच उपयोग होतो. आणि इन्व्हायरमेंट म्हणजे यूबीएस असते, एनसीआरटी असते, त्या एनसीआरटी मध्ये तुम्हाला काय करावं लागतं, पुस्तक वाचावं लागतं. पण जे 15 मार्काचं अध्यापन विचारलं जातं ते कुठून धरून होतं, ते मानसशास्त्राला धरून होतं. म्हणजे त्या वयोगटामध्ये कुठला अनुभव तुम्ही दिला पाहिजे. आता तुम्हाला कळालं. आता बघा, तुम्हाला 15 मार्क इथे अध्यापन शास्त्रावर येणार पेपर 1 साठी, आणि आपल्या यूएस साठी पण 15 मार्क अध्यापन शास्त्रावर येणार. जर तुम्ही सीडीपी काळजीपूर्वक अभ्यासले असाल तर सहज 10 घेऊ शकतात. बघा, सहज 10 घेऊ शकतात. गणितामध्ये पण सहज 10 घेऊ शकतात. म्हणजे किती झाले तुमचे 20 मार्क. आणि उरलेला म्हणजे आता तुमचा गणिताचे 15 आणि ईव्हीएस चे 15, एनसीआरटी वाचन केली तर तिथे पण 10 तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे यूएस मध्ये तुमचा 20 स्कोर झाला. आणि गणित जरी तुम्हाला टफ जात असेल, वेळेचं मॅनेजमेंट फार महत्वाचं असतं, वेळ पुरत नाही. गणितामध्ये आपण 15 धरायचे, जास्त धरायचे नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 90 पैकी 70, यूएस मध्ये तुम्ही जर 20 आणले म्हणजे तुमचा 90, आणि गणितामध्ये 10-12 मार्क म्हणजे 100 प्लस तुम्ही निघून जातात. त्यामुळे पेपर 1 वाल्यांनी सगळ्यात पहिले सीडीपी, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 यासाठी याकडे लक्ष द्यावं. आणि त्यानंतर, कारण जोपर्यंत सीडीपी समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला अध्यापन शास्त्र समजणार नाही. हे झालं पेपर 1 साठी. आता आपण पेपर 2 साठी बघूया. आता बघा, आता पेपर 2 तुम्हाला माहिती आहे, पेपर 2 कोण देऊ शकतो बघा. पेपर 2 सगळ्यात पहिलं काय म्हणतो आपण, जो बीएड झालेला उमेदवार असतो, बीएड ज्याचं झालेलं आहे तो पेपर 2 देऊ शकतो. आणि अजून कोण देऊ शकतो, ज्या विद्यार्थ्याचं डीएड आहे, डीएड करून त्याने पदवी प्राप्त केली, म्हणजे ग्रॅज्युएशन जर कंप्लीट असेल, त्याचं डीएड आहे पण ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तो विद्यार्थी पण पेपर 2 देऊ शकतो. म्हणजे 1ली ते 8वी मध्ये कोणाला शिक्षक होता येतं, आपलं 1ली ते 8वी मध्ये पहिलीला म्हणजे डीएड आणि प्लस ग्रॅज्युएशन असेल तर तो 1ली ते 8वी मध्ये शिक्षक होऊ शकतो. डीएड प्लस ग्रॅज्युएशन म्हणजे पेपर 2 बीएड वाला पण देऊ शकतो. आणि डीएड असेल आणि त्याने पदवी प्राप्त केली असेल, बीए असेल, बीएससी असेल, कुठली असेल, तो काय करू शकतो, पेपर 2 देऊ शकतो. आता पेपर 2 मध्ये पण काय असतो तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जे पेपर 1चं जे सीडीपी आहे, पेपर 1चं सीडीपी तुम्हाला मी किती सांगितलं होतं, आपण 6 वर्ष किंवा 6 वर्षापासून तर 11 वर्षाचे जे विद्यार्थी असतात ना, याच्यासाठी अभ्यासतो ना. फक्त इथे बदल काय होतो थोडाफार, इथे फक्त तुमचे 3 वर्षाचं म्हणजे काय, किशोर वयोगटाचा अभ्यास व्हायला सुरुवात होईल. काय होईल, 3 वर्षाचा म्हणजे काय, थोडा अभ्यास थोडा डीप जावा लागेल पेपर 2 साठी. मानसशास्त्र तेच मानसशास्त्र, बदल काही नाही. फक्त 3 वर्षाचं म्हणजे काय, उदाहरणार्थ अध्यापन पद्धती, आता मुलं मोठी झालेली असतात, कारण तुम्ही 6वी ते 8वीची मुलं मोठी असतात, मग त्यांच्यासाठी वेगवेगळी नवीन अध्यापन पद्धती चालेल ना, कारण जी 1लीला वापरली किंवा 2रीला वापरली ती चालणार नाही. म्हणजे मुद्दा कळाला. त्याच्यानंतर लँग्वेज असेल. आता मी तुम्हाला सांगितलं होतं पेपर 1 मध्ये तुम्हाला काय, लँग्वेज म्हणजे कोणत्या उपागमचा वापर करत आहे. पण आता इथे काय दिले असतात, तुम्ही त्या उपागमचा उपयोग कसा करणार, त्या उपयोग कसा करणार हे तुम्हाला इथे सांगायचंय. म्हणजे जेणेकरून काय होतं, फक्त जो पेपर 1 ला जो पॅटर्न आहे तो पॅटर्नच इथे धरून पण पेपर 2 बनवला जातो. फक्त इथे काय, फक्त नॉर्मल प्रश्न विचारले जातात पेपर 1 साठी, पण पेपर 2 साठी त्याचा वापर महत्वाचा आहे. या वापरावर प्रश्न विचारले जातात. लँग्वेज 1 असेल, लँग्वेज 2. आता इथे पण काय करायचं त्याच पद्धतीने. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पेपर 1 ला तुम्ही 90 पैकी किती 70 आणायचं टार्गेट ठेवायचं. पेपर 2 ला पण पेपर 1 ला मी तसाच पॅटर्न सांगितलं, इथे पण तसंच. 90 पैकी किती मिळाले पाहिजे, 70 मिळाले पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. 90 पैकी जर तुम्हाला 70 मिळाले तर तुमचं, आता बघा, आता ज्या विद्यार्थ्यांचं बीएससी झालेलं असतं त्यांना माहितीये काय, मॅथ आणि सायन्स घ्यावं लागतं. आणि ज्यांचं बीए झालं असेल ते सोशल सायन्स घेतात. मग आता तुम्हाला माहिती आहे 60 मार्कासाठी मॅथ आणि सायन्स आणि 60 मार्कासाठी
सोशल सायन्स येतं. मग आता खूप विद्यार्थ्यांचा गोंधळ काय होतो माहितीये का, तुम्हाला अध्यापन शास्त्र जोपर्यंत, आता तुम्हाला माहितीये 24 मार्क जे असतात ना, 24 मार्क मॅथ आणि सायन्स असेल यामध्ये अध्यापन शास्त्रावर विचारले जातात. किती? 24, दोघे मिळून 24. आणि सोशल सायन्स मध्ये पण 24 मार्क कसे विचारले जातात? अध्यापन शास्त्रावर विचारले जातात. बाकी ते एनसीआरटी बेस असतात. म्हणजे काय? एनसीआरटी बेस असतात. त्याचाच आधार घेऊन काय केलं जातं? अध्यापन शास्त्र तयार केलं जातं. मग आता मला सांगा, तुम्ही जर 90 पैकी जर 70 घेऊन आले तर फक्त आपण 24 जरी मिळाले, बघा 24 जरी मिळाले मॅथ आणि सायन्स मध्ये किंवा सोशल, तरी तुम्ही पास होऊ शकतात. पण आपले विद्यार्थी काय करतात? एनसीआरटी वाचन करताना सोशल सायन्स वाचत नाही, हे वाचत नाही. फक्त आपल्या विद्यार्थ्यांना सवय काय लागून गेलेले? टीएटी सारखं वाचन करायची. कसं? टीएटी सारखं, ह्या राजा कोणते? इथे तसं चालत नाही. तुम्हाला तसे प्रश्न विचारला जाणार नाही. एका ऑप्शन मध्ये तुम्हाला म्हणजे एक प्रश्न असतो, त्या ऑप्शन मध्ये ऑप्शन दिलेले असतात. म्हणजे जेणेकरून आता एक मागे आता सोशल सायन्सचा एक प्रश्न आलेला होता बघा, माझा अंदाज कुठेतरी पल्लव घराणे होते. या पल्लव घराण्याच्या जे त्याच्याबद्दल तुम्हाला शिकवायचं आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने अवलंब करणार? मग 4 ऑप्शन दिलेलं होतं. एक ऑप्शन असं दिलेलं होतं तर त्यांचे जी राजधानी आहे त्या राजधानींना तुम्ही काय भेट देणार. आता तुम्हाला सांगा, 6वी ते 8वी आपण कुठलंही राजघराणे असेल त्यांच्या राजधानीला भेट देणे शक्य आहे का? किंवा त्यांनी कुठकुठे युद्ध केले, आपण जाऊ शकतो का? तर नाही. म्हणजे कुठला ऑप्शन तुम्ही वापरायला नको. अशाच पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. म्हणजे मग कुठला उपयोगाचा नाही, तर त्या राजधानीला भेट देणं म्हणजे सोपं नाही ना. आता कुठली शाळा असेल, कुठे युद्ध झाले असेल किंवा कुठली घटना झाली असेल, आता उदाहरणार्थ तुम्हाला सम्राट अशोक असेल, याने कोणकोणत्या ठिकाणी युद्ध केले, जर तुम्हाला एक ऑप्शन दिलं असेल का त्याने ज्या ज्या ठिकाणी युद्ध केले त्या त्या युद्ध ठिकाणाची विद्यार्थ्यांना आपण काय म्हणतो भेट देण्यासाठी प्रोत्साहन, म्हणजे तिथे घेऊन जाणार, होईल का ते शक्य? तर अजिबात होणार नाही. म्हणजे आपण त्या विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार काय करू शकतो हे फार महत्वाचं आहे. जेव्हा तो विद्यार्थी आपण काय म्हणेल 11वी-12वीचा असेल त्यावेळेला या गोष्टी शक्य आहेत, म्हणजे कुठल्या वयोगटासाठी शक्य आहेत. म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न. आता एक प्रश्न आलेला होता का, विद्यार्थ्यांना तुम्हाला पुराची अवधारणा शिकवायची. पूर माहिती आहे ना सगळ्यांना. आता पूर शिकवण्यासाठी मग सगळ्यात महत्वाचं काय, आपण काय करू शकतो का, पूर कसा निर्माण होतो, म्हणजे एखादं एक डिझाईन करणार, चित्र असेल, त्याच्यानंतर आपण काय म्हणतो एखादा प्रोजेक्ट विद्यार्थ्याकडून तयार करून घेतला का बाबा पुराचे परिणाम काय होतो. जर तुम्हाला एक ऑप्शन दिलं असेल ज्या ठिकाणी मोठा पूर चालू आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जा, म्हणजे धोक्यात जीव टाकणार का तुम्ही विद्यार्थ्यांचा? तर नाही टाकू शकत. म्हणजे जेणेकरून आपल्याला तो वापर पण करता आला पाहिजे. हे सोशल सायन्स संदर्भात तुम्हाला सांगितलं. आणि मॅथ सायन्स मध्ये तुम्हाला सांगितलं, तुम्हाला 15 मार्काचं तुम्हाला इथे प्युअर गणित विचारलं जाईल किंवा त्यापेक्षा जास्त पण विचारलं जातं. तुम्हाला इथे वेळ नाही ना, मग तुम्ही काय करा, सायन्स एनसीआरटी म्हणजे सायन्स एनसीआरटी जे असतं म्हणजे 6वी, 7वी, 8वी हे पुस्तक काय करा, एकदम बारकाईने वाचून टाकवा. किती? 6, 7, 8 एनसीआरटी सायन्स काळजीपूर्वक वाचून टाका. आणि सोशल सायन्स पण काय करायचं, 6वी, 7वी, 8वी जे इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, हे बारकाईने वाचून टाका. आणि त्याच एनसीआरटी वर अध्यापन शास्त्रासारखे प्रश्न तयार होतात. इथे पाठांतर बेस काहीच चालत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने हा एक्झाम पॅटर्न असतो पेपर. आणि ज्या विद्यार्थ्यांचं डीएड झालंय, तुम्हाला खूप सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचं डीएड प्लस ग्रॅज्युएशन आहे ना, ते विद्यार्थी सहज दोघं पेपर पास होतात. सहज विद्यार्थी पास होतात. का होतात? कारण त्यांना पेपर एकचा अशा पद्धतीने काय होतो, पेपर एकचा चांगला अभ्यास झालेला राहतो आणि पेपर एकच्याच अभ्यासाला धरून पेपर 2 असतो. त्यामुळे जे डीएड वाले विद्यार्थी आहेत ते जास्त प्रमाणात पेपर 2 उत्तीर्ण होतात बीएड वाल्यांपेक्षा. कारण तुम्हाला माहितीये बीएडचं, आता तुम्हाला खूप विद्यार्थ्यांना काय वाटतं, आमचं डीएड झाले, आपलं बीएड झाले, पण तुम्हाला बीएड मध्ये फक्त किशोर वयाची जी मुलं आहेत ना, किशोर वयाचे तुम्ही अभ्यासक्रम बघा बीएडचा, त्या संबंधी अध्यापन म्हणजे दिलं जातं, त्या संबंधी शिकवलं जातं. पण तो डीएड वाल्याला चांगलं माहित असतं प्राथमिक स्तरासाठी काय करावं लागतं. त्यामुळे असे काही प्राथमिक स्तराचे 15-20 प्रश्न पेपर 2 मध्ये पण समाविष्ट असतात. पण डीएड वाल्यांना किशोर वयाचाच अभ्यास केल्यामुळे त्यांना हे प्रश्न म्हणजे नीट जमत नाही. पण डीएड वाल्याला माहित असतं प्राथमिक स्तरासाठी काय करावं लागतं. त्यामुळे व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. इथे मोबाईल नंबर दिलेला आहे, याच्यावर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकतात. ही बॅच ऍप डाउनलोड करून घ्या, लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. फक्त 999. जेवढ्या लवकर तुम्ही अभ्यास पूर्ण करणार, बघा जर तुम्ही आपण काय म्हणतो 15 मे पर्यंत तुमचं मराठी, हिंदी आणि सीडीपी कम्प्लीट झालं पाहिजे. 15 मे पर्यंत. म्हणजे त्यानंतर तुम्हाला पूर्ण एनसीआरटी वाचायचं. एनसीआरटी वाचल्यानंतर 20 दिवस तरी कमीत कमी आपल्याला प्रश्नपत्रिका 20 सोडवता आल्या पाहिजे. यावर लक्ष केंद्रित करावं लागतं.
तेव्हाच हा पेपर पास होतो. नाहीतर तुम्ही वेळेचं मॅनेजमेंट नाही केलं तर किती जरी अभ्यास केला असेल तरी तुम्ही तिथे नापास होतात. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि काही अडचण असेल तर नक्की संपर्क करा.